बदलापूर शहरातील रिक्षा चालक मित्रांच्या विविध समस्यांबाबत आज अध्यक्षांना अर्ज निवेदन जो आहे तो दिला जातोय। सध्या आपण बघतोय की बदलापूर शहरामध्ये अनेक जे काही रिक्षा चालक आहेत त्यांच्या विविध समस्या आहेत, मात्र त्या समस्यांकडे कुठेतरी दुर्लक्ष केलं जात आहे अशी त्यांची मागणी आहे। आणि त्याचमुळे आज या ठिकाणी आपण जर बघत असाल तर बदलापूर पूर्व परिसरामध्ये असलेले अनेक रिक्षा चालक मित्र जे आहेत ते एकवटलेले आहेत आणि या ठिकाणी अध्यक्षांना निवेदन देण्यासाठी ते सध्या आलेले आहेत। सरांशी आपण संवाद साधूया। सर, काय माहिती द्याल की काय काय निवेदन जे आहे आज देत आहात अध्यक्ष? प्रॉब्लेम असा आहे का संघटनेच्या अध्यक्षपदाचा गैरवापर करतात अध्यक्ष। आज ज्या रिक्षावाल्यांसाठी रिक्षावाले अध्यक्ष ज्यांना बनवलंय तर ते एकदम चुकीच्या मार्गाने केलेलं आहे, कारण ज्या गोष्टी कराव्या पाहिजे त्या रिक्षावाल्यांच्या गोष्टी कराव्या पाहिजे त्याच्यावर दुर्लक्ष करतात अध्यक्ष। तसेच रिक्षावाल्यां आमची मागणी आहे की बाबा जे अध्यक्ष आहेत त्यांनी रिक्षावाल्यांना सपोर्ट करायला पाहिजे प्रत्येक गोष्टीला। ज्या गोष्टी घडतायत रिक्षावाल्यांसाठी त्या सपोर्ट करायला पाहिजे प्रत्येक गोष्टी। रिक्षावाल्यांच्या विरोधात का रिक्षावाल्यांची जी आपल्या अध्यक्षांची पॉवर आहे ती अध्यक्ष त्या दुसऱ्या मार्गाने वापरायला नाही पाहिजे रिक्षावाल्यांसाठी। आज एक ओमकार जवळेकर याच्या गाडीवर आज गाडी पकडली गेली, त्याच्यावर 10,000 रुपये फाईन आहे। त्या गोष्टी अशा घडायला नाही पाहिजेत। बऱ्याचशा रिक्षावाल्यांच्या समस्या आज 7 महिने अध्यक्ष बदलापूर शहरामध्ये झालेल्या रिक्षा संघटने अध्यक्ष आहेत त्याही 7 महिन्यात ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या कुठल्याच गोष्टी केल्या। त्याच्यामुळे आज सर्व रिक्षा चालक माझे अध्यक्ष किशोर देशमुख असल्यामुळे ते माझ्याकडे सर्व रिक्षा चालक आलेले होते आणि काल जो विषय जो घडला तो एकदम निंदनीयजनक होता। ज्या मुलावर जो विषय घडला ओमकार जवळेकर त्या विषयावर आम्ही त्याच्यासाठी त्या आज अध्यक्षांना पत्र देण्यासाठी आलेलो आहोत। ओमकार जवळेकर यांचा असा विषय आला का त्यांच्या गाडीला काल या 2 दिवसापूर्वी अंबरनाथला गाडी जमा करण्यात आलेली आहे, तर ती गोष्ट ह्या अंबरनाथला न जाण्यासाठी अध्यक्षांनी कुठेतरी पुढारपण घेऊन त्याची गाडी कुठेतरी थांबवायला पाहिजे होती। बदलापूर पूर्वचे अंबरला माहिती तर ट्रॅफिकवाली गाडी पकडली तेव्हा जेव्हा आम्हाला संवाद झाला तेव्हा बाबा अध्यक्षाच्याकडून जे मार्ग झालेलं आहे का बाबा माझ्या काही गोष्टी आमच्या घरामधून कुठल्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत त्या गोष्टींना दबाव आणण्यासाठी या गोष्टी घडल्यात असं म्हणता येते। आमच्या मागण्या काय नाही, अध्यक्षांनी या गोष्टी जर नसेल होत तर त्यांचा राजीनामा द्यावा। जे 20 रुपये कलेक्शन आहे तो 15 रुपये घेण्यात यावा। जे 20 रुपये कलेक्शन आहे तो 15 रुपये घेण्यात यावा, कारण की याच्या आधी पण आवी किल्लाऱ्यांनी 15 वर्ष रिक्षा चालक 15-17 वर्ष केले। जो व्यक्ती पैसे देत नाही त्याच्यावर कधी दादागिरी केली नाही किंवा तो व्यक्ती यायचा निघून जायचा। आम्ही पण तेच केलं। आवी शेट्टी आम्हाला जेव्हा स्टार्टिंग झालं आम्ही पण तेच केलं। पण जर आवी किल्लारे काय आम्हाला आज अध्यक्षपदी असून तुम्ही रिक्षावाल्यांना बोला हे पैसे दे रेच, हे जोर जबरदस्ती करणं हे चुकीचं आहे आमच्यासाठी। आता 20 रुपये घेतले जातात एक, 15 रुपये घेतले जातात त्यासाठी आम्ही आज सगळे जमलेलो। बस एवढंच मागणं आमचं। अध्यक्ष आपल्यासोबत आहे। सर, काय सांगाल? या मागणी तुमच्या समोर आहे, दोन्ही बाजू मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत, काय सांगाल याच्या? ज्या अध्यक्ष जवळेकरांची जी गाडी पकडली गेली ती ड्रिंक अँड ड्रायव्हिंग मध्ये पकडली गेली आणि ती व्यक्ती आमच्याकडे आलेलीच नाही। आमची गाडी पकडली गेली काय त्याच्यावर उपाययोजना आपण काहीतरी आखली असती, केलीच चर्चा, त्याबद्दल काही वादच नाही। हा विषय एवढा चिघळवण्यासारखा आहेच नाही। आणि राहिला विषय पदाचा गैरवापर, आता पदाचा काय गैरवापर केला ते सांगावा। 15 रुपये घेतले जात होते आणि आता 20 रुपये घेतले जात आहेत रिक्षा स्टँडवर गाडी लावून। एकूण नाही, आपण बघतोय की आज शेकडोच्या संख्येने रिक्षा चालक या ठिकाणी आलेले आहेत। काय तुम्ही काय करता उत्तर द्याल? नाही शेकडोच्या संख्येने नाही, किती जण लायसन्स पाहिजे, किती जण गैरवापर आले नाही स्वतः आले आता त्यांचे विचार करा ना। त्यांच्याकडे कितीतरी गाड्यांचे लायसन्स नाही, कोणाचे बॅच नाही, कोणाच्याकडे पेपर नाही, कोणाचे पासिंग नाही, अशा अनेक संघ आहेत ना, अनेक गेले। ठीक आहे, त्याच्याच आम्ही चौकशी करायला लागली। ठीक आहे, त्याच्यावर आम्ही फेरविचार करू, परत बसू एकत्र। हो बरोबर, हो त्यांच्या काळात 2 ते 3च माणसं काम करू, आमच्याकडे 8 माणसं काम करतात आता। त्याच्यावर काय उपयोग आहे एवढं 8 माणसं कामं करून? काय उपयोग आहे 8 माणसं कामं करून? जर सकाळी अख्खी लाईन लागते खरवाई जुई मानकिवली ती विरुद्ध लाईन लागते, त्याचं काय? कसली फिक्स वारी? फिक्स कसली? जर बोलून घेतात ती कसली फिक्स वारी?
तर ते लाईनचे तिकडनं बोलून घेतात खरवई खरवई खरवई. तुम्ही शासनाकडे तक्रार करा त्यांच्यावर, तुम्ही पण तक्रार करू शकता ना. हो आम्ही पण, अरे आम्ही पण तक्रारी केलेली आहेत, सगळे केलेले आहेत. तुमची 8 माणसं काम काय करतात? तुम्ही शासनाला काय बोलता, पण तुम्हाला आम्ही कसं पदाधिकाऱ्यांचा तुम्ही सहमत घेतली का पैसे वाढवण्यासाठी? बाबा काय ठराव घेतला का? तर पैसे वाढवण्यासाठी ठराव घेणे मंजूर आहे ना. कोणाला तुम्ही तुमच्याकडे युनियन दिली होती? तुम्हाला विचारलं नाही गेलं कोणाला? विश्वासात न घेताना यांनी त्यांच्या मनात येईल तसं पैसे वाढवलेले. आणि त्याचप्रमाणे हे काय करतात मॅडम की लाईनीमध्ये येतात, कोणाचे परमिट रिन्यू आहेत का, कोणाचं लायसन बॅच आहे का, हे अधिकार यांना आहेत का, ते त्या पदासाठी यांनी नेमणूक केलेली आहे का? जी कामं कोणाची आहेत, बाबा पोलीस ऑफिसर्स आहेत, आरटीओ वाले आहेत, ते येऊन करू शकतात. म्हणजे यांची इथे लाईनमध्ये मक्तेदारी आहे की बाबा ते उपजीविकेसाठी रिक्षावाले येतात आणि त्यांना ते लाईनमध्ये काय पेपर नसतील काय असतील तर बाहेर काढून टाकतात. पलीकडचा परमिटची गाडी असेल तर बाबा या तिकडे आरटीओने परमिटची गाडी कुठे दिलेली आहे? बदलापूर शहरामध्ये कुठे धंदा करण्यासाठी. पण यांच्या इथे लाईनला धंदा करा, पलीकडची गाडी आली ते गाडी लावण्यापासून मज्जाव करतात. ते इथे गाडी लावायची नाही, मग त्याच्यावरती उपासमारीची परिस्थिती निर्माण झाल्यावर रिक्षा चालक करणार काय? जे काही बदलापूरचे स्थानिक रिक्षा चालक आहेत हा. त्यांच्या जर अंबरनाथ किंवा दुसरीकडून कोणी आले तर त्यांना पण हे ताब्यात येतात का की नाही देत रिक्षा लावण्यासाठी? नाही, त्यांना नाही देत. सर काय सांगाल, यांचे खूप मागण्या येत आहेत, काय म्हणाल? हा, बोला. आता तुम्ही जर बदलापूर गावातल्या स्टँडला जाल किंवा इकडे बेलोली स्टँडला जाल तर ही सर्व स्टँडला ही प्रथा आहे का तिथूनचं जे स्थानिक पलीकडचे जे रिक्षावाले आहेत ते त्याच साईडला धंदा करतात. पण गेले कित्येक वर्ष 10, 15, 12 वर्ष आमच्या इथे जे धंदा करतात पलीकडची मुलं आहेत त्यांना आम्ही नाही हे करत. पण नव्याने जे आले त्यांना आम्ही हे करतो का तुम्ही पलीकडचे परमिट आहे तर तुम्ही पलीकडे जा. कायद्याच्या नाहीये पण सर्व अंडरस्टँडिंग ठरलेले. पलीकडचे अध्यक्ष शिवाजी कराळे, त्यानंतर प्रसाद फुलोरे आणि हे प्रकाश जाधव यांचं आमचे एक ट्रॅफिक ऑफिसरला बोलवा, तशी तुम्ही कारवाई करा. तुम्ही कायदा कशाला हातात घेता? आता ज्यांच्या गाड्यांचे परमिट पेपर क्लिअर नाहीये ते बिचारे काहीतरी उदरनिर्वाह करून पैसे जमा करणार आणि परमिट रिन्यू करणार. पण परमिट सगळ्यांकडे असतात, परमिट रिन्यू जरी नसले तर या गाड्या लावून देत नाही. मग त्याच्यावरती उपासमारीचे संकट आलं तर कोण करणार आहे? त्याच्या घरी काय हे बघायला जाणार आहेत का? सर्वांकडे परमिट आहे परंतु तरी सुद्धा नसेल काय नसेल त्याला काय युनियनने मदत करायला पाहिजे. ते मदत न करताना ते त्यांच्या सर कधी काही समस्या असली तर रिक्षा चालक जे आहे अध्यक्षांकडेच येतात, निवेदन करतात. परंतु जर तुमच्याकडून सुद्धा त्यांना मदत होत नसेल तर त्यांनी कोणाकडे जायचं? आम्ही आता जे कुठला ना कुठला राजीनामा असं कुठेही मागतात ते राजीनामा. मला एक सांगा, आता आम्ही पैसे बाबतीत कोणावर कुठल्याही प्रकारची सक्ती करत नाही. याला जे देतात ते घेतो, जे नाही देते नाही घेत. पण पैशाचा इश्यूच नाही का. आता हे परमिट याच्यासाठी मागले जातात का परमिटवर जी गाडी आम्हाला, आता परमिटवर आम्ही मोबाईल नंबर याच्यासाठी मागतो का एका कदाचित आता ती मुलं तुम्हाला माहिती आहे प्रदक्षिणला गेल्यावर तीच नुसते बोटं दाखवतात. 4 गाड्या पण नसेल ना पलीकडच्या आणि अख्ख्या पलीकडच्या गाड्या लागतात. अख्ख्या 19 वर्ष अध्यक्षपद भोगलं तरी कधी कुठला रिक्षावाला पण नाही बोलला. आणि आम्ही सुद्धा कधी बोललो दादा काम चुकीदार नव्हतो, करतच नव्हता चुकीदार, तू प्रत्येकाच्या पोटापाण्याचा विचार करीत होता म्हणून तू 19 वर्ष पद भोगलं. मी शेवटचा उपाय सांगतो. आपण एक काम करू, प्रणवदादाकडे जाऊ. तुमचे एक 25-30 जण, आमचे 25-30 जण एक मीटिंग करू त्यांच्या इथे आणि काय निर्णय देतील तो आपण हे करू. प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही जे पैसे अवाजवीपणे वाढवलेले आहेत ते कुठला ठराव घेतला का? कुठल्या रिक्षा चालकांना विश्वासात घेतला का? तुम्ही आजपर्यंत वसुली करता का नाही तिथे? मग कुठल्या प्रकारे तुम्ही केला? कोणाला विश्वासात घेतला? आजपर्यंत तुम्ही किती दिवस झाले पैसे जास्त, मग त्या पैशाचं काय करता तुम्ही? आज जे 15 रुपये होते ते 20 रुपये केले. तुम्ही कुठल्या रिक्षा चालकांना विश्वासामध्ये घेऊन गेले? 15 केले होते ना, 10चे 15 केले होते ना तुम्ही पण. पहिले 2 जण काम करायचं, 4 जण काम करायचं स्टँडला. ताई त्याच्या आधी पण 3 वर्षापूर्वी ते 10 रुपये होते, त्याच्यानंतर 15 रुपयानंतर कलेक्शन चालू केला. 5 रुपये कसे वाढवले? वाढत्या महागाईमुळेच वाढवले ना. आणि तेच आम्ही त्याचनुसार आम्ही माणसं वाढवली. हो, ठराव बसून सर्वांना सांगूनच केलंय, सर्वांना सांगूनच केलेलं आहे आणि सर्व खुशीने देतात, सर्व खुशीने. आणि आम्हाला तुम्हाला तर लिस्ट बनवून दाखवतो आणि आम्हाला किती जण कलेक्शन देत नाही ते पण तुम्हाला लिस्ट दाखवतो. लिस्ट देत नाही आणि कोण मध्ये गाडी टाकतो, म्हणजे आम्हाला काम करण्याचा पण अधिकार नाही का? आम्ही जे काम करतो ते आम्हाला काम करण्याचा पण अधिकार नाही का? आम्हाला उलट बोलला जातो, कोण शिवीगाली करतो. आम्ही युनियनचं काम करायचं की नाही करायचं हे पण प्रश्न पडतो ना आम्हाला कधी कधी. तीन वर्षापूर्वी पण जेव्हा यादी लावायला ठीक आहे, आम्ही 4 रुपये करतो, 20 केले.
केले ना, तुम्ही 20 केला तर 25 करा ना भाडं. अरे पण हा विषय असं नाही, तुम्ही ठेवा ना सगळे रिक्षावाले आमच्या म्हणतात ना, असं नाही का आम्हाला पण सगळे रिक्षावाले सांगतात. अरे साहेब आम्ही मागं रिक्षावाल्यांनी दिलं तर साहेब. असं नाही, आम्ही आम्ही पण करतो ना, आम्ही पण देतो ना तुम्हाला. आता खूप जणांनी मागणी केली, याच्यावर काय विचार करणार का? खूप जणांनी मागणी आणि केली ते स्वतः म्हणाले होते का एकदा बंद झाला का आम्ही 15 रुपये परत करू. त्याचे दोघांनी बोलले होते. ते विचारायला तुम्ही बोलले होते का? भाडे कमी करू बोलले होते, काय काय भाडे कमी करू बोलले होते. कोणी बोलला भाडं कमी असं काय तुम्ही बोलला असेल कोणतरी. काही भेटू नको, काही बोलू नको, मनातील तसं काही बोलू नको. एवढे रिक्षा चालक मित्र आले, त्यांचे काय तुम्ही कसं पद्धतीने ठीक आहे, त्याच्या मागणीवर आम्ही फेरविचार करू त्याच्यावर. त्याबद्दल आधी ते निवेदन दिलं ना, त्याच्यावर आम्ही विचार करू आणि त्यांना कळवू काय करायचं. काय कराल? जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तुमची भूमिका कशी असेल? नाही तर आम्ही आंदोलन करू. जर सर्व रिक्षावाल्यांसाठी तर वाचून तुम्ही मीडियाला पण दाखवा काय वचननामा यांनी दिला होता. आपण कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच मेन्शन करूया हे. आता सध्या आपण बघतोय की अध्यक्ष नेमले जातात, कारण आपल्या ज्या काही समस्या असतील रिक्षा चालकांच्या त्या सोडवल्या गेल्या पाहिजे, परंतु कुठेतरी या ठिकाणी रिक्षा चालकच नाराज बघायला मिळत आहेत आणि जर त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर ते आंदोलनाचा इशारा देत आहेत. बघूया नेमकं काय आता हे होणार आहे ते. काय काय बोलायला? रिक्षावाल्यांचं असं म्हणणं आहे का बाबा ज्या गोष्टी आता ज्या घडतायत त्या गोष्टी कुठे घडायला नाही पाहिजे. ज्या 20 रुपयाचा विषय आहे रिक्षावाल्यांचा का बाबा 15 रुपये घ्यायला पाहिजे. आम्हाला जेव्हा बोलले होते रिक्षावाल्यांना का बाबा रिक्षावाले का तुम्ही तिथे तिकीट काउंटर इथं गल्ली तर आम्हाला माणसं उभी करायला लागतात, ती माणसं जर उभी करायची नसेल तर आम्ही तुमचे 5 रुपये कलेक्शन कमी करू. बाबा तुम्हाला जर पैशाचा विषय तर तुम्ही रिक्षावाल्यांच्या समोर मांडायला पाहिजे. बाबा सर्व रिक्षावाल्यांना जमा करायला पाहिजे एकत्र. बाबा त्या असा विषय झालेला आहे, जेव्हा तुम्हाला जर 5 रुपये वाढायचे तर तुम्ही तुमचा वैयक्तिक विषय घेतला ना, त्या विषय वाढवला का 15चे 20 रुपये केले, तो विषय कुठे थांबायला पाहिजे. आणि ज्या रिक्षावाल्यांच्या फाईन मारली जाते, कारवाई केली जाते, त्या कुठे विषय थांबायला पाहिजे. तुम्ही वैयक्तिक रिक्षावाल्यावर राग नाही काढा पाहिजे. आज आतला स्टँड बाहेर आणण्याची गरजच नव्हती, त्यांना काही बोलायची गरज नाही. तुम्ही इथं सीट भरा, तिकडे जा ना त्या साईडला. साईडला धंदा करायला सकाळी 15-20 गाड्या सर्व रिक्षा चालक आक्रमक झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत. आम्हीच असतो ना तिकडे. पाहुण्या झाले का मी त्यांना वर पळतो. कसं पाहुणे 9:30-10 वाजता तिथे लाईटला भरतात. आम्ही लाईन टू लाईन धंदा तर जे काही जास्तीचे पैसे वाढवण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर सुविधा पण वाढल्या का? काही फरक पडला का? जे पैसे जास्तीचे वाढवले, 15 घ्यायचे आता 20 घेतले गेले, त्याच्यानंतर काही फरक जाणवला का? काही सुविधा मिळाल्या का याच्यामध्ये पैसे? याच्यावर काही सुविधाच नाही. आज 7 महिने आले, अध्यक्ष इथे बसलेले आहेत. अध्यक्षांनी 7 महिन्यात काय रिक्षावाल्यांसाठी केला, कुठल्या सुविधा दिल्या ना? आम्ही विषयाबद्दल कधी विचारलं पण नाही, विचारणार पण नाही. पैशाचा विषय नाही. फक्त तुम्ही जे शब्द दिला तर बाबा आम्ही तुम्ही जाहीरनामे तुम्ही वाचून बघू शकता. त्या 15चा कलेक्शन आम्हाला पैशासाठी आम्ही काम नाही करत, फक्त आम्ही रिक्षावाल्यांसाठी सुविधा. 7 महिन्यात कुठल्या रिक्षावाल्यांना कुठली सुविधा दिली ते दाखवून द्यावा. 7 महिने रिक्षा वरती रिक्षा स्टँडला पानपोई उभी करू शकलो नाही. नाही येत मला. नाही पाणीपोई तिकडे लघवीला पण चान्स नाहीये आम्हाला. या सुविधा मिळायला पाहिजे. मिळायला पाहिजे तर कुठे आहे सुविधा? या सुविधांसाठी कुठे पुढे आलेले दिसत नाही आमचे अध्यक्ष. मागणी केली का त्यांना कधी? मग अध्यक्ष रोज सकाळपासून संध्याकाळी इथे असं त्यांना दिसलं पाहिजे ना. पाणपोई पण नाही. पाणपोई पण नाही. अजून कोणी काही मागणी करताय? आपण बघतोय आज सर काय सांगाल? पाणपोईची मागणी येते, इथे स्वच्छतागृह नाही, स्वच्छतागृह बाजूलाच आहे ना. नगरपालिकेकडे मागणी केलेली. नगरपालिकेने नगराध्यक्षासमोर बोलले होते ना ते का तुम्हाला ई टॉयलेटच्या इथं बाजूलाच आहे आणि पाण्याची व्यवस्था ती नळाचं कनेक्शन देतो, नळ जोडणी करून कनेक्शन देतो असे ते बोलले होते. पण अजून ते त्यांचे काय प्रॉब्लेम. आता रेल्वे तुटणार आहे ना, हे सगळं तुटून जाणार आहे ना. ते तुटल्यानंतर त्याचं काय पूर्ण नवीन नियोजन काय होतं त्याप्रमाणे आपलं काम होईल तेव्हा ते मागणी. मग आता इथं आम्ही पाणी आणतो ना, पाणी पिण्यासाठी आणतो ना, बिल आहेत आमच्याकडे पाण्याची. ते पण ते पाणी करत आहे. आता 6 वर्ष तोही अध्यक्ष होता, त्यांनी वचननामा छापला. कुठलं काम केलं त्यांनी दाखवा, एक तरी काम केलं का त्याचा? तोही अध्यक्ष होता ना, नाहीच केलं ना. प्रश्न विचारला होता आपण पहिले काय बोलता ना. मांडवी स्टँडला 2 माणसं काम करायचे, आम्ही 4 माणसं कामं करतोय. आम्हाला कुठेतरी जायचं असलं ना तरी आम्ही अध्यक्षांना खजिनदाराला फोन करतो. ह्याच्या काळामध्ये लोकांना चालायला जागा नव्हती राहील. आता स्वतः तरी पब्लिकला, वाहतूक पोलिसांना विचारा, दुकानदारांना विचारा, आताची परिस्थिती काय बदल, तेव्हाची परिस्थिती काय बदल. आपल्याला राग नाही, पण आपण सर्व एकत्र बसू. मी बोललो ना, तशी मीटिंग करा. तुमचे काय प्रश्न आहेत ते तिथे मांडा, आमच्या काय समस्या ते मांडतो, त्यातून एक करू काहीतरी. अशाने नुसतं हे करून ओढाताण करून काय होणार? एवढ्या उन्हामध्ये कमीत कमी एक पाणपोईची सुविधा व्हायला पाहिजे वरच्या स्टँडला. आहे का कुठे?
कोण रिक्षावाला कुठे पाणी प्यायला जाईल? दादा मी स्वतः पाणी आणून देतो. हे तू आणि पानपोळी आणि पाणी आणणं हे वेगळं. 3 वाजेपर्यंत कोणाला पाण्याची सर्वांची सोय करा तुम्ही. आणि जे तुटला ते शेड तुटला, ते नगरपालिकेच्या मुलं तुटला, ते शेड मध्ये सर्व होता. भयंकर प्रकार आहे. सध्या आपण बघतोय रिक्षा चालकांना सर्वत्र तोच प्रश्न येतो, एवढ्या वर्षात झालं नाही मग आता तरी ते कसं होईल. परंतु पुढाकार जो आहे तो मात्र कोणीही घेताना आपल्याला इथे बघायला मिळत नाहीये. रिक्षा चालकांवरती विविधरित्या फाईन जे आहे ते मारले जात आहे, कुठेतरी त्यांचीही पिळवणूक होते आहे. परंतु या संदर्भात अध्यक्षांनी दखल घेतली पाहिजे अशी विनंती जी आहे सर्व रिक्षा चालक करताना आपल्याला बघायला मिळत आहे. आज विविध समस्यांच्या माध्यमातून निवेदन जे आहे ते देण्यात आलेलं आहे. या संदर्भात महत्त्वाचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत या लाईव्हच्या माध्यमातून पोहोचवणार आहोत. किती कालावधी दिलेला आहे सर यांना आता? 3 वर्ष. नाही, आता याच्यासाठी तुमचे निवेदन स्वीकारण्यासाठी किंवा त्याच्यावरती आम्ही 7 ते 8 दिवस वाट बघू ना, 7 दिवस वाट बघू नये या गोष्टीसाठी आम्ही 7 दिवस वाट बघू. बाबा रिक्षावाल्यांची पिलवणूक व्हायला नाही पाहिजे. ज्या रिक्षावाल्यांच्या ज्या समस्यांवर निवारण करणार त्याचं काम आहे त्या गोष्टींचा वन्याय व्हायला पाहिजे. काही झालं तर मग तुमचं काम. मग आम्ही आपलं पुढचं नियोजन करू. धन्यवाद. बघूया नेमकं आता पुढे काय अपडेट्स आहे ते बघूया. आपल्यासोबत आहे त्यांच्याशी संवाद साधूया आपण. बघा ही गर्दी आपण बघतोय की हे स्वतःहून या ठिकाणी आलेत कारण त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं आहे. आपण अनेकांशी बोलूया की ज्यांना फाईन मारला होता ते कुठे आहेत? तुम्हाला काय सांगाल? ते सांगतायत की ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये तुमच्यावर फाईन लागला. काय केलेलं? म्हणजे मी इथनं लास्ट भाडा होता आणि दिवसभर आम्ही थकल्यामुळे संध्याकाळी थोडी करतो ड्रिंक आणि घरी निघालो होतो. तर गाडी पुढेपर्यंत गेल्यावर मग माझे 2 जण मागणं आले आणि त्यांनी गाडी पकडली. आता समोर मला फाईन मारली 10,000 रुपये. आता एक तर मी शिफ्टची रिक्षा चालवतो, माझी स्वतःची पण रिक्षा नाही. आता ते 10,000 रुपये मी कुठनं हे करायचे ते मला हे चालू. नक्कीच धन्यवाद. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या. इथे आपण बदलापूर पूर्व परिसरामध्ये असलेलं जे काही रिक्षा चालक आहेत त्यांच्या विविध समस्या ज्या आहेत त्या ऐकून घेण्याचा प्रयत्न करतोय. मात्र अध्यक्ष कुठेतरी या सर्व गोष्टींकडे कानाडोळा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ज्या काही समस्या आहेत त्यांचा समाधान मिळायला पाहिजे, फक्त एवढंच या रिक्षा चालकांचं म्हणणं आहे. स्वीकारले गेले नाही, ज्या काही समस्या असतील त्या सोडवल्या गेल्या नाही तर आम्ही आंदोलन करू असा देखील इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे. सर काय सांगाल? आता आंदोलनाचा इशारा दिलेला आहे, जर तुमचं निवेदन स्वीकारले गेलं नाही, जर समस्यांचं निवारण झालं नाही तर आम्ही पुढे कायदेशीर कारवाई कायदेशीररित्या पुढे करू.